नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, मुलं ही देवाघरची फुलं असं म्हटलं जातं. पण या बदलत्या काळामध्ये आपल्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल झाले आहेत. ताणतणाव आणि आक्रमकता वाढली आहे. आणि हे फक्त मोठ्यांच्या बाबतीत नाही, तर अनेक युवक युवती त्यांच्यामध्येही दिसून येते. नवीन आव्हानांना सामोरं जाण्यासाठी, त्यांना तोंड देण्यासाठी शरीराने केलेली प्रतिक्रिया म्हणजे ताण. आणि हा ताण किंवा ही आक्रमकता क्षमतेपेक्षा जास्त वाढली तर त्याचं मानसिक आजारामध्ये सुद्धा रूपांतर होऊ शकतं. खरं तर आपल्या पालकांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मुलं ही जरी आपली असली तरी त्या आवडीनिवडी त्यांच्या असतात. ती त्यांच्याच डोळ्यांनी स्वप्न पाहतात. मग जर दोघांमध्येही समजूतदारपणा आहे तर मग ही आक्रमकतेची, ताणतणावाची भिंत का बरं उभी राहते? आज या सगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे किशोरवयीन युवकांमधील वाढती आक्रमकता. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी युवकांमधील अशीच एक तज्ञ व्यक्ती आपण इथे आमंत्रित केली आहे. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर प्रदीप पाटकर. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर प्रदीप पाटकर हे मेंदू व मनोविकार तज्ञ आहे. गेल्या 35 वर्षापासून ते मनोविकार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. प्रश्न निर्माण करणारी मुलं या विषयावर त्यांनी संशोधन केलं आहे. संमोहन, चिंता व स्वरूप, भूतबाधा अशी त्यांची अनेक पुस्तकं देखील प्रसिद्ध आहेत. आज आपण त्यांच्याकडूनच ही आक्रमकता म्हणजे नक्की काय, ती का होते, या सगळ्या विषयांवर जाणून घेऊयात. कार्यक्रमात प्रश्न रूपाने तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारण्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड आहे. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न हे आपल्या विषयाला अनुसरून असावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील. आजच्या आपल्या चर्चेला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे किशोरवयीन युवकांमधील वाढती आक्रमकता आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर प्रदीप पाटकर. डॉक्टर, खरं तर आमच्यासाठी आणि आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही नवीन नाही आहात. आपण याच्या मागे ही उत्तर शोधताना विवेकी पालकत्व, समस्याग्रस्त मुलं अशी एक शृंखलाच केली होती. आणि नाही म्हटलं तरी तुम्ही मुलांचे वकील आहात, पण तुम्ही पालकांनाही तितक्याच चांगल्या पद्धतीने समजून घेता. आज सुद्धा आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर म्हणजे किशोरवयीन मुलांमधील वाढती आक्रमकता याच्यावर चर्चा करणार आहोत. तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्यात. पण मुळात टीनएज किंवा टीनएजर, किशोरावस्था म्हणजे नक्की काय काय खूप स्पेशल आहे त्याच्यामध्ये, असं की त्याचा एवढा बोलबाला होतो? खूपच स्पेशल आहे ना. 10 ते 20 वर्षाची मुलं असं आपण धरतो. आता 13 पासून सुरू नाही करत आपण, 10 ते 20 वर्ष असं धरतो. आणि एका सोप्या साध्या शब्दात सांगायचं तर ही अवस्था म्हणजे सैराट अवस्था आहे. सैरभैर नुसती मुलं. आणि पालकांना प्रश्न असा पडतो की काल ही सायकल होती, आज ही एकदम पल्सरच्या स्पीडनी कशी काय धावू लागली, किंवा कालची माझी अल्टो होती, सगळं ऐकायची नीट वगैरे, आता एकदम फेरारी सारखं धावू लागली. हे होतं. याचं कारण काय? तर ही जी अवस्था आहे, या अवस्थेमध्ये अनेक प्रचंड बदल होत असतात शरीरात आणि त्याचबरोबर मनात सुद्धा. आणि मग 3 प्रकारची वादळं जास्त असतात. आक्रमकता असते, एका बाजूला अवलंबित्व असतं, दुसऱ्या बाजूला लैंगिकता असते, त्याचा अर्थ कळत नाही, आणि स्वतंत्रतेचा प्रचंड एक मोह असतो किंवा एक ओढ असते की मला स्वतंत्र व्हायचे. आणि त्या सगळ्या प्रकारांमध्ये या मुलांची जी एक धडपड दिसून येते, त्या धडपडीचं एक आविष्कार म्हणजे आक्रमकता असते असं म्हणायला हरकत नाही. पूर्वी असा होता, आता नव्हता असा, असा का बदलला वगैरे हे समजताना आपल्याला हे सगळे बदल लक्षात घ्यावे लागतात. आणि हा असं का करतो म्हणण्यापेक्षा हे असं त्याला का करावं लागतंय, त्याच्या मागची कारणं आपण शोधणं महत्वाचं आहे. कारण ते मूल इतक्या गडबडीत आहे की ते शोधणार नाही. बरोबर. आणि ते त्याला सुचेल त्याप्रमाणे वागणार आहे. त्याला वेगवेगळे अर्थ लागतात, नवीन नवीन, त्याच्या चवी बदलते, त्याची भाषा आक्रमक होते, बाजाराचा प्रचंड परिणाम त्याच्यावर होतोय आजूबाजूचा. म्हणजे बऱ्याचदा पालक मला असं म्हणतात की आम्ही एवढं चांगलं शिकवतो तरी हे मूल असं कसं. मी त्यांना सांगतो की सगळं ते मूल बिघडल्याचं क्रेडिट तुम्हाला घेऊ नका, हे क्रेडिट बाकीच्यांना पण द्या. आजूबाजूची बाहेरची मंडळी आहेत ती सगळी आहेत, त्याच्यामुळे सुद्धा असं होत असतं. दुसऱ्या बाजूला सगळं काही आता हे लॉजिकल चालणार नाही 10 ते 20 वर्ष. म्हणजे जे लॉजिकल नाही ते सायकोलॉजिकल असं आपण धरायला काही हरकत नाही.
त्यामुळे त्याच्या मागची सायकोलॉजी जाणून घेणं हे पालकांनाच नव्हे तर या सगळ्या टीनेजर्सना सुद्धा आवश्यक आहे. पण मग असं म्हणू शकतो का डॉक्टर की पूर्वीची बाळं किंवा पूर्वीची मुलं शांत होती आणि आताची अचानक पिढी स्मार्ट झाली, चिडखोर, आक्रमक अशी झाली आहे? नाही म्हणजे पूर्वीच्या मुलांपेक्षा आताच्या मुलांना सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध होत आहेत, पालकांची सजगता मग अतिसजगता आहे किंवा काय आहे? नाही, मुळात ना असं काही समजायचं काही कारण नाही. पूर्वीची बाळ ती सुद्धा अशीच होती आणि चिडकी होती. फक्त त्यावेळेला ना घराघरात प्रचंड भिंती होत्या, त्यामुळे भिंतीच्या पलीकडे जाऊन रडायचं, चडफडायचं, मित्रांना सांगायचं. मला असं आठवतंय की 10 ते 15 वर्षात कित्येक वेळेला घर सोडून निघून जावं, ही काय मंडळी आपली नव्हेत असं वाटायचं आणि रात्रीच्या झोपेत हा सगळा राग विरघळून जायचा. आणि त्यावेळेला एवढे चॉईसही नव्हते, पर्यायही नव्हते. पर्याय जगण्यासाठी जे लागतात ते त्यांच्याकडे नव्हते. आणि त्यामुळे पूर्वी हे नव्हतं असं नाही, पण पूर्वी आई वडील, काका मामा, आत्या, शिक्षक, बाहेरचा इव्हन परका माणूस या सगळ्यांची भीती वाटायची. आता या सगळ्या मंडळीनं मुलांची भीती वाटू लागली. हा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे नेमकं अंकुश ठेवणारी स्थानं किती राहिली तर फारशी राहिलेली नाहीत असं मला दिसून येतं. तुम्ही सांगता त्याची अंकुश ठेवणारी साधनं कमी झाली आहेत आणि मुलं प्रचंड उतावीळ आहेत, उत्सुक आहेत, ऊर्जा अफाट आहे, उधाण आलेल्या सगळ्या गोष्टींना. त्यामुळे बऱ्याचदा ते उर्मट वाटतात, बऱ्याचदा ते इंडस्ट्रियस झालेत, उद्योजक झालेत, त्यामुळे त्यांना अनेक उद्योग सुचतात. आणि या सगळ्या पाठीमागे एक संप्रेरकांची शक्ती पण असते जी साधारण 10 ते 18 मध्ये जोरदार काम करते, म्हणजे हार्मोन्स वगैरे. आणि हे महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे ह्याच्यातले शारीरिक बदल, मेंदूमधले बदल हे जसे महत्वाचे आहेत तसेच आजूबाजूचे सांस्कृतिक कौटुंबिक घटक हे महत्वाचे असं आपण धरून चालूया. तर त्यात बऱ्याचदा संप्रेरकांची भूमिका खूप आहे. म्हणजे नुसतं टेस्टोस्टेरॉन वाढलं म्हणून आक्रमक झाले असं नाहीये. टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजिन, एलएच, एफएसएच असे अनेक आहेत हार्मोन्स की ज्या सगळ्या हार्मोन्सची आत्ता सगळी कामं सुरू झालेली आहेत आणि त्याच्यातून वेगवेगळ्या भावना, वेगवेगळे विचार, वेगवेगळी वर्तन असे आपल्याला दिसून येतात. म्हणजे हार्मोन्स बदलही त्यातला एक महत्वाचा घटक आहे. आपला एक पुढचा एक फोन घेऊया. भारत पावळ आपल्याशी बोलतायत डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे की आज आपण पाहतो की आधुनिक तंत्रज्ञान एवढे विकसित झाले आहे की जे जवळजवळ आपल्या हातामध्ये झालेले आहे. पहा, प्रत्येकाचा आता मोबाईल आहे, मोबाईल आहे, लॅपटॉप आहेत आणि हे सर्व इंटरनेटच्या माध्यमातून जोडले गेलेले आहे. आणि याच्या माध्यमातून देखील आपला तरुण जो वर्ग आहे, तरुण जो युवक आहे तो एकमेकमध्ये फेसबुक, व्हॉट्सअपवर अनेक आक्षेपार्ह मजकूर पाहतो, फोटोज पाहतो, व्हिडिओज पाहतो. एवढंच नाही तर ते आपल्या मित्रांमध्ये किंवा ग्रुपमध्ये शेअर पण करत असतात. याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये निश्चितपणे काहीतरी आक्रमकता किंवा काहीतरी विद्वेष करण्याची इच्छा होते. तर हे कितपत योग्य आणि यावर कृपया आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद भारतजी. मला असं वाटतं की नुसतंच घरात शिकवलं जातंय किंवा शिक्षकांकडून शिकवलं जातं असं नाही. आता ही सगळी माध्यमं पण शिकवू लागली. म्हणजे इंटरनेट शिकवू लागलं, फेसबुक काही काही गोष्टी सांगू लागलं, व्हॉट्सअप सांगू लागलं. आणि त्यातले करेक्ट किती, योग्य किती, अयोग्य किती, खरी माहिती किती, खोटी माहिती किती याच्यावर काहीच नियंत्रण नाहीये. त्यामुळे जशी माहिती येईल तशी ती स्वीकारली जाते आणि ते जे म्हणतात तेच खरं वाटू लागतं. आईबाप उलट या सगळ्या प्रकारांमध्ये अडाणी वाटू लागतात. त्यांचा जो उपदेश असतो तो आपल्याला प्रतिकूल टीका वाटायला लागते. त्यांनी सावधतेचा इशारा दिला तर आपण ते हसून सोडून देतो. आपल्याला असं वाटतं की यांना जग कळतंय का नाही. या सगळ्या माध्यमांचा त्याच्यावर मोठा परिणाम होतो असं दिसून येतं. पण मग प्रदीपजी, ही जी युवकांमधील वाढती आक्रमकता आहे त्याची नजरेत भरणारी लक्षणं कोणती? म्हणजे आपण कसं म्हणू शकतो की नाही की हा मुलगा आक्रमक आहे, तो थोडा आक्रमक आहे आणि तो थोडा शांत आहे? म्हणजे काय लक्षणं आहेत त्याची? आक्रमकतेचे सुद्धा ना वेगवेगळ्या श्रेणी आहेत, हायरार्कीज आहेत. म्हणजे काही बाबतीत फक्त नुसती नाराजी दाखवणं असं मुलं करतात. काही बाबतीत ते तुम्ही सांगताय ते विचारतच घेत नाहीत. त्या पुढची गोष्ट म्हणजे हट्ट करीत राहतात. हट्ट पुरवला नाही तर धमक्या देतात. त्यानंतर राग, संताप दाखवणं, आतल्या आत राग आणि नंतर दाखवणं, मग उलट उत्तर देणं. त्याच्या पुढची स्टेज म्हणजे आवाज चढवणं आणि त्याच्या पुढची स्टेज म्हणजे वस्तूची तोडफोड करणं. त्यातल्या त्याने उशाबिशा तोडल्या बिडल्या तर चालेल, पण मोबाईल, टीव्ही वगैरे फोडू लागलेत मंडळी. त्यानंतर मग शाब्दिक हल्ले आणि शेवटी शारीरिक हल्ला, अशी ती चढती श्रेणी आहे. आक्रमकतेची सगळ्यात वरची पायरी आपण असं हल्ला ही आहे. आणि फिजिकल हल्ला म्हणजे शारीरिक हल्ला करताना मुलं दिसतात. आक्रमकतेचं समाजात खूप कौतुक होताना मला दिसतं. प्रश्न सोडवण्याऐवजी समोरच्यावर धावून जायचं आणि त्याला गप्प बसवायचं, हाच उपाय मला रस्त्यात, समाजात, सगळीकडे घराघरात वापरला जाताना दिसतोय.
मुलं त्याप्रमाणे ते उचलतात. नम्र माणसाला कोणी विचारत नाही, उद्धट माणसाकडे लगेच लक्ष देतात. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यातून मुलांच्या मनात एक मानस आकृतीबंध तयार होतो, फ्रेम ऑफ रेफरन्स तयार होते, जगाकडे पाहण्याची एक चौकट तयार होते. त्या चौकटीतून मग माणसं प्रत्येक समोरच्या माणसांचा एक अंदाज घेऊ लागतात आणि आपले पूर्वानुभव हेच पूर्वग्रह असे होत जातात आणि मग त्यातूनच माणसं मोजली जातात. समोरचा जो बोलतोय ना त्याचा अर्थ हा मला जसा वाटेल त्याप्रमाणे मी लावतो. समजून घेण्यासाठी मला वेळ नाही. खरं. आक्रमकतेबद्दल आपण बोलताना तुम्ही काही फ्रेम ऑफ रेफरन्स सांगितले, तर ते कसे तयार होतात? फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे संदर्भांची चौकट. म्हणजे याचा अर्थ मी आजपर्यंत व्यक्तींकडे कसं पाहत आलो, त्यांचे काय अनुभव आले मला, ते काय भाषा वापरतात, ते कुठला प्रश्न कसा सोडवतात, त्यांचे अनुभव काय आहेत, या सगळ्या गोष्टी मी ऍब्सॉर्ब करत असतो टीनेजर म्हणून. बरोबर. त्यानंतर मी मूल्य काय, व्यवहार नीती म्हणजे काय, शिक्षण याच्यातून मी काय विवेकी मूल्य उचलतोय, शास्त्रीय दृष्टिकोनाचे किती संस्कार माझ्यावर होत आहेत, मी वस्तुनिष्ठता किंवा तर्कशास्त्र किती प्रमाणात वापरतोय, अशा सगळ्या गोष्टी, या सगळ्यांचे संस्कार माझ्यावर होत असतात. आणि हे सगळे संस्कार, आजूबाजूची परिस्थिती, माझं शिक्षण आणि माझं आई वडील, घरात सगळं वातावरण, या सगळ्या गोष्टी ते देत असतात. त्यातून ती चौकट तयार होते. म्हणून ही चौकट आपण टीनेजर्सना कशी देतो आहोत याचा एक गंभीर विचार आपण नेहमी करायला हवा. सर, ते संस्कार आणि मूल्यांविषयी आपण अधिक बोलूया. आपल्याला एक फोन आलेला आहे. डॉक्टर दीपाली आपल्याशी बोलतात बदलापूरवरून. नमस्कार. नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत डॉक्टर साहेबांना. पहिलं म्हणजे आक्रमकता आपण जेव्हा म्हणतो तेव्हा नॉट नेसेसरी की ती प्रत्येक वेळेला आक्रमकता पालकांवरच दाखवली जाते. अनेकदा असं होतं की ती आक्रमकता शाळेतला एखादा जो गरीब विद्यार्थी आहे त्याच्यावर दाखवली जाते. कदाचित त्याचंच पुढे रॅगिंग मध्ये रूपांतर होत असेल, माहित नाही. पण अशा वेळेला गरीब मूल नेहमी म्हणजे स्वभावाने जे गरीब आहे, गरीबाचा अर्थ स्वभावाने जे गरीब आहे ते नेहमी टार्गेट केलं जातं. काही वेळा त्याच्या घरची परिस्थिती म्हणजे सिंगल पॅरेंट चाइल्ड असू शकतं, हे बाकीच्या मुलांना माहित असतं. तर अशा वेळेला त्या मुलांनी, शिक्षकांनी आणि ज्याचं मूल सफर होतं त्या पालकांनी काय करायला पाहिजे? विशेषतः सिंगल पॅरेंट चाइल्ड असेल तर त्यांनी ह्या वयात मुलांना कसं सांभाळायला पाहिजे? दुसरी गोष्ट म्हणजे आता जी फिल्म वगैरे दाखवली जाते त्याच्यात बिंदास तुम्ही काही वाटेल ते करा आणि म्हणजे पालकांचं जाऊ देत, लक्ष देऊ नका, तुला प्रेम करायचं ना प्रेम कर आणि लग्न कर, असे एक संदेश देणारे सिरियल म्हणा किंवा फिल्म्स म्हणा खूप हिट होतात. तर त्याचा पण निश्चितपणे मानसिकतेवर मुलांचा परिणाम होत असेल. आणि तिसरं म्हणजे आता जे आपण समाजात बघतो, म्हणजे आपल्या वेळेला एक ठराविक वर्गातनं ठराविक विचाराची मुलं एकत्र यायची. आता मिक्स क्राऊडमुळे त्याचा परिणाम मुलांवर होतो का? ओके, धन्यवाद दीपालीजी. त्यांनी अतिशय असे चांगले आणि असे 3 प्रश्न विचारले. त्यांचा जो पहिला प्रश्न होता की आक्रमकता ही प्रत्येक वेळेला केवळ पालकांवरच दाखवली जाते असं नाही. जसं तुम्ही सांगितलं की समाज आणि बाकीचे इतर व्यक्तीही त्यात असतात. कधी कधी शाळेमधला एखादा गरीब मुलगा, इन द सेन्स स्वभावाने तो गरीब आहे, शांत मुलगा आहे, त्याच्यावर सुद्धा काही मुलं आक्रमकता दाखवतात आणि पुढे हळूहळू जाऊन त्याचं रॅगिंगमध्येही रूपांतर होतं आणि रॅगिंगची बरीच उदाहरणं आपण बघितलेली आहेत. त्यावेळेला मग त्या शिक्षकांनी किंवा पालकांनी काय करावं? आणि स्पेशली सिंगल पॅरेंट्सचा जो विषय असतो की एकच मूल आहे आणि त्यावेळेला जर त्याला काही धोका निर्माण झाला तर ती परिस्थिती कशी हाताळावी पालकांनी? मुळात एक लक्षात घ्या की आक्रमकता ही मला दाखवायची असेल तर माझ्यावर हल्ला होणार नाही, मला त्याची किंमत फारशी पडणार नाही, अशा ठिकाणीच मी दाखवणार. म्हणजे त्याचा अर्थ सॉफ्ट टार्गेट लागतं मला. आणि सॉफ्ट टार्गेट असं एक तर वर्गातली गरीब मुलं असतील किंवा अशक्त मुलं असतील, दुर्बळ मुलं जी आहेत किंवा ज्यांना काही सपोर्ट्स नाहीत, ज्यांची काही गँग नाही, या सगळ्यांवरच त्याचा परिणाम होतो. म्हणजे त्याचा वापर केला जातो. आक्रमकता आपल्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग माणसाकडे कधीच दाखवली जात नाही. किंबहुना कधी कधी तो हल्ला केला जातो आणि नंतर लक्षात येतं की समोरचा माणूसच जास्त स्ट्रॉंग आहे, तर आक्रमक माणूस ताबडतोब शेपूट पायात घालतो. नाही असं नाही. त्यामुळे हे सगळीचकडे दिसून येतं की सबळ हीच माणसं आणि सशक्त माणसंच अशक्त माणसावर हल्ला करतात, हेच तिथे सुद्धा दिसून येतं. दुसऱ्या बाजूला सिंगल पेरेंट असं असताना याचा अर्थ त्या घरामध्ये आपल्याला मुळातच एक सशक्त बाजू कमी पडली. त्यामुळे त्या मुलाचं संपूर्ण शिक्षण हे आता त्या उरलेल्या पालकांनी करावं लागतं आणि तिथे कुठेतरी ती कमी जाणवत असते, ती त्रुटी जाणवत असते. सगळ्याच गोष्टी आई किंवा वडील, हे आई वडील शिकवत असतात एकत्र, तसं शिकवू शकत नाहीत आणि तेवढं संरक्षणही त्यांच्या मनात तयार होत नाही. शेवटी आक्रमक भूमिका जी आहे ती माझे सपोर्ट्स काय आहेत त्यावर सुद्धा अवलंबून असतं. माझं शारीरिक सामर्थ्य किती आहे, माझं आजूबाजूचं गँगचं सामर्थ्य किती आहे, मी उद्या काही
त्रास पडला तर ती प्राइस पे करायला पेरेंट्स वगैरे आहेत का या नाही, सगळ्या गोष्टींचा या विचार सगळ्या तो- गोष्टींचा विचार करतो आक्रमक माणूस. नाही असं नाही की तो मुलगा. हम्म, पालकांनी काय करायला हवं, तर ही जी सामर्थ्य आहेत मुलांची, हम्म, म्हणजे त्याचं जे शारीरिक सामर्थ्य आहे आणि त्याचं मानसिक सामर्थ्य आहे ते वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल, त्याचा आत्मविश्वास कसा वाढवता येईल, त्याला वेगवेगळ्या गोष्टींशी कसा सामना करायचा याचं शिक्षण कसं देता येईल, त्याला नीती आणि विवेकाचा अतिशय स्ट्रॉंग एक पाया कसा देतील कसा देता विचारांचा, त्याला वस्तुनिष्ठता कशी शिकवता येईल, कुठे त्याने हल्ल्याला उत्तर द्यायचं, कुठे इग्नोर करायचं, कुठे माघार घ्यायची, हे कसं तो शिकू म्हणजे शकेल, पालकांचा हे सुद्धा सगळं त्यात लागतं. जो एक मोठा सहभाग आहे. आपण त्याविषयी बोलूया. सर, एक फोन घेऊया. साधना काळे आपल्याशी बोलतात ठाण्यावरून. नमस्कार. नमस्कार. बोला. हा हा हॅलो हॅलो बोला. नमस्कार. डॉक्टर, आपला कार्यक्रम खूप छान चाललेला आहे आणि मला असं विचारायचं आहे की एकाच घरामध्ये आई वडील दोन्ही किंवा ती मुलगी ती भावंडे आहेत, त्यांना एकाच प्रकारे वाढवतात, एकाच प्रकारे प्रेम करतात, तरी सुद्धा दोन भावंडांमध्ये टोकाचा फरक असतो. म्हणजे एक भावंड खूप शांत असेल तर दुसरा आक्रमक किंवा वेगळ्याच वाटेला लागलेला, असा का बरं फरक होतो? बर, धन्यवाद साधनाजी. हा ती- त्यांचा जो मुद्दा आहे तुमच्या लक्षात आलाच की एकाच घरात दोन भावंड आहे तरी दोन टोकाच्या भूमिका असतात काही वेळेला. याचं महत्वाचं कारण असं आहे की आपल्याकडे ओव्हरऑल माणूस घडतो कसा आणि बिघडतो कसा, या सगळ्या गोष्टींची जी जाणीव आहे त्याच्यात आपण साधारणतः एक 75% जाणीव ही सांस्कृतिक आणि कौटुंबिक अशी आपल्याला ही माहिती आहे आणि त्याच्याच आधारे आपण कारणं शोधतो. पण दुसऱ्या बाजूला 25% कारणं त्या शरीराची, त्या मेंदूची आणि पर्यायाने मनाची, ही जडणघडण कशी होत असते ह्याला खूप महत्व आहे. आणि तोच नेमका भाग न्यूरोसायकियाट्रीचा भाग जो आहे तो थोडासा दुर्लक्षिला जातो, थोडासा नाही बराचसा दुर्लक्षिला जातो आणि आपण कारण शोधायला सुरुवात करतो की माझं काही चुकलं का, त्याचं काही चुकलं का. पण बऱ्याचदा या टीनेजर्स या काळामध्ये आम्ही असं म्हणतो की साधारण 16 वर्षानंतर सद्सद्विवेक बुद्धी नीट फॉर्म व्हायला लागते आणि 10 ते 12 मध्ये काही लक्षणं दिसून येतात. जर मवालीपणाची, आक्रमकतेची लक्षणं असतील तर ती साधारणतः जर शरीराच्या आणि मेंदूच्या दुखापतींमुळे, आजारांमुळे, अनुवंशिकतेमुळे होत असतील तर ते सगळे प्रकार तुम्हाला 7 ते 8 वर्षात दिसून येतात. परिस्थितीचे जे परिणाम असतात ते, आणि अनुवंशिकतेचे परिणाम आहेत ते साधारण 12, 13, 14व्या वर्षी दिसायला सुरुवात होते. त्या मुलाला काय मिळालेलं आहे, जेनेटिकली काय मिळालेलं आहे ह्याचा सुद्धा प्रचंड मोठा फरक दिसतो. पण आणि त्यामुळे एकाच घरात वावरताना ते मूल हाच संस्कार मोठं मूल कसं घेईल आणि हाच संस्कार लहान मूल कसं घेईल हा वेगळेपणा असतो आणि त्यामुळे आपल्याला हा फरक दिसून येतो. ते आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे की त्याच्या विचारांची चौकट ही नुसतीच तो काय पाहतोय याच्यावर अवलंबून नसते, त्याच्या आतमध्ये काय घडतंय त्याच्यावरही असते. बरेचसे आजार, जेनेटिकली जे आजार आहेत ते तुम्हाला 13, 14, 15ला त्याची लक्षणं दाखवायला सुरुवात करतात. अगदी खरं आहे. डॉक्टरांबरोबर ही चर्चा आपली अशीच सुरू राहणार आहे. खरं तर आपल्या मुलांसमोर त्यांचा भूतकाळ उगाच उगाळत बसू नका, त्यांना भविष्यात उडण्याचं बळ द्या. सर, आपल्या इथे लाईनवर आता डॉक्टर शुभांगी पारकर मॅडम आहेत. फोनद्वारे ते आपल्याशी संपर्क साधलाय त्यांनी. हॅलो, नमस्कार शुभांगी मॅडम. शुभांगी मॅडम प्राध्यापक आणि विभाग प्रमुख आहेत, मनोरुग्ण विभाग, केएम हॉस्पिटल. हॅलो मॅडम. हॅलो हॅलो शुभांगी, नाईस सीइंग यू. हॅलो 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 मॅडम, आजचा आपला विषय आहे की किशोरवयीन मुलांमधील वाढती आक्रमकता. आपली चर्चा याच्यावर चालू आहे, पण मुला टीनेजर किंवा ही आक्रमक, हिंसक ही का होतात, काय कारण आहेत त्याच्या मागची? किशोरवयीन मुलांमध्ये याची आक्रमकता आज आपल्याला दिसते ही आपल्या समाजाचं प्रतिबिंबच आहे. आपण मीडियात पाहिलं तर मॅचो किंवा रांगडेपणाला, सुपरमॅनला आपण खूप महत्व देतो. नोकरी धंद्यात बिझी असलेल्या पालकांचा मुलांचा हट्ट पटकन पुरवण्याकडे कल दिसतो. यात चंगळवाद आहेच, पण मुलांचं नीट ऐकून न घेता, त्यांना समजून न घेता पटकन त्यांना शांत करायचं, म्हणजे त्यांना हवं तर देऊन टाकलं की आपल्या मागचे बुणबुण करणार नाही, ही पालकांची भूमिका असते. पूर्वी लहानपणापासून मुलांना आज्ञापालन करावं, थोरा मोठ्यांचा आदर ठेवावा, भावनांवर नियंत्रण ठेवावं, या गोष्टी घराघरात शिकवल्या जात असत. कुठली वागणूक चूक आहे, कुठली बरोबर आहे याची व्यवस्थित जाणीव मुलांना दिली जात असते. कुणावर हात उगारला तर पालक मुलांना रागवायचे, पण आज लहानपणापासून योग्य शिस्त पालन न शिकवल्याने थोडी मोठी झाली, किशोरवयीन झाली की शिस्त व नियमांना मुले
सहजी स्वीकारत नाही. प्रथम दिसतात व नंतर आक्रमकही बनतात. अनेक वेळा चुकीच्या वागणुकीला पालकांनी वेळीच बंधन न घातल्याने वा ती दुरुस्त न केल्याने मुलांच्या खोड्या वाढतात आणि या वयात गुन्हेगारी प्रवृत्तीही वाढते. शिवाय घरात पालक आक्रमक असतील, शाळेत शिक्षक आक्रमक असतील तर मुलं आक्रमकता शिकतात. अनेकदा मुलांना भावनिक व शारीरिक दृष्ट्या क्लेश दिला जातो, टॉर्चर केलं जातं. सततच्या या क्लेशाने मुलं दुखावतात, त्यांनाही मान मराठा बसतो आणि मग त्यांना असुरक्षित वाटतं. आक्रमकपणा व त्याबरोबर बंडखोरी ही यातून निर्माण होते. मुलांना राग येतो, चीड येतो, तेव्हा या भावना कशा व्यक्त कराव्यात हे त्यांना कळत नाही आणि मग आक्रमकतेकडे त्यांचा कल जातो. पण काही वेळा याशिवाय बघा आजकाल आक्रमक व्हिडिओ गेम्स मुलं खेळत असतात आणि त्याच्यामुळेही आक्रमकता निर्माण होते. आडदांड किंवा आक्रमक पियर असलं, मित्रमैत्रिणी असला की त्या संगतीचा परिणामही मुलांवरती खूप महत्वाचा आहे आणि ही संगत शक्यतो टाळायला हवी. पण शुभांगी मॅडम, काही वेळेला असं होतं की ही जी आक्रमकता आहे त्याच्यामुळे मुलं डिप्रेशनमध्ये जातात, नकारात्मक भावना त्यांच्या मनात येते. मग त्यातून त्यांना बाहेर कसं काढावं, पालकांनी काय करावं त्यावेळेला? हा खूप महत्वाचा विषय तुम्ही काढलात की बऱ्याच वेळा मानसिक विकृतींची सुरुवात लहानपणाच्या आक्रमक वागणुकीत होत असते. सायकोसिस, बायपोलर, मॅनिया आणि कधी कधी डिप्रेशन सारख्या आजारात आक्रमकपणा, चिडचिडेपणा हे सुरुवातीचं लक्षण असू शकतं. प्रामुख्याने आपण कंडक्ट डिसऑर्डर सुद्धा म्हणतो किंवा वर्तणूक विकृती म्हणतो. याच्यामध्ये आक्रमकपणा आहेच आणि तो मुलांच्या वयाला साजेसा नसतो. याबरोबर चोरी करणं, खोटं बोलणं, उगाचच इतर मुलांना त्रास देणं या गोष्टी घरात व शाळेत मुलांमध्ये दिसतात. चंचलपणा अधिक दिसतो आणि त्यांची सहनशीलताही खूप कमी असते. ही मुलं कधी शाळेतील इतर मुलांना बुली करतात तर त्यांनाही शाळेतली इतर मुलं बुली करतात. व्यसनाधीनतेची सुरुवात सुद्धा इथे होत असते, याच दरम्यान होत असते. याशिवाय एपिलेप्सी, मेंदूला झालेली दुखापत, इन्फेक्शन या गोष्टी सुद्धा लक्षात घ्यायला हव्यात. काही व्यक्तिमत्व विकृती यांची सुरुवात या आक्रमकपणापासून होत असते आणि यासाठी पालकांनी काय करायला पाहिजे की आक्रमक वागणूक ही त्या क्षणीच कंट्रोल करायला हवी आणि पालकांनी व शिक्षकांनी यासाठी स्वतःच्या आक्रमकतेला आळा घातला पाहिजे. शिस्तीच्या नावाखाली मुलांना शारीरिक व भावनिक क्लेश देऊ नयेत, पण योग्य संतुलित त्यांना शिस्त पालन करायला शिकायला पाहिजे. मुलांच्या भावनिक गरजा ओळखायला पाहिजे. विशेषतः रागासारखी भावना ही प्रत्येकामध्ये असते, पण ती सकारात्मक दृष्टीने कशी व्यक्त करता येईल हे शिकायला पाहिजे आणि त्यासाठी मुलांशी सुसंवाद असायला हवा. कुटुंबात आपण आज विसरलेले सहनशीलता, प्रेम, दया या गोष्टींचे संस्कार झाले पाहिजेत. खरंय शुभांगी मॅडम, खरंच की त्यांना समजून घेतलं पाहिजे. तुम्ही या कार्यक्रमात आमच्याशी संपर्क साधला आणि एवढी छान माहिती आम्हाला दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. खरंच आता बघितलं शुभांगी मॅडमकडून की मूल्य, संस्कार आणि या सगळ्यांची रुजवात झाली पाहिजे किंवा जसं त्यांनी सांगितलं की मुलांची आक्रमकतेला सुरुवात झाल्यावर त्यांना पालकांनी किंवा शिक्षकांनी तिथेच थांबवलं पाहिजे. मला थोडं त्याविषयी अधिक जाणून घ्यायचं की थांबवलं पाहिजे म्हणजे नक्की काय करायला पाहिजे, त्यातून ती मुलं अधिक आक्रमक तर नाही होणार युजली काय किंवा ती थांबवण्याची प्रक्रिया कशी असावी? युजली हे कसं आहे माहिती ना की आपण एक विवेकी मार्गक्रमण करायला पाहिजे, पण त्याऐवजी आपण आक्रमण करतो. आणि टेरिटोरियल अॅग्रेशन नावाचा एक प्रकार आहे. जसं आपण बघतो की कुत्रे एका ठराविक एरियातून दुसऱ्या कुठल्या कुत्र्याला येऊ देत नाहीत. आपापला एरिया असतो, वाघाचा एरिया असतो, तसा माणसांचाही असतो असं मला वाटतं. तर मुलांचे सुद्धा काही आता टेरिटरीज तयार होतात आणि त्याच्यात तुम्ही एंट्री केलीत की ते आक्रमण समजलं जातं. मग ते सिच्युएशन कंट्रोल करायला तुम्हाला त्या एरियातून बाहेर काढायला बघतील. ते त्यांचा मनोविश्व असेल, तो त्यांची स्वतःची प्रायव्हेट रूम असेल, तो त्यांचा मोबाईल असेल, इंटरनेटवर ते जे पाहतात ते असेल, पण या सगळ्या टेरिटरीज आहेत त्यांच्या आणि त्याच्यावर तुम्ही आक्रमण करता तर ते त्यांना चालत नाही. दुसऱ्या बाजूला डॉक्टर शुभांगी सांगत होते तसं एक लाईन ऑफ कंट्रोल आखायला पाहिजे आणि ती सुरुवातीपासून आखायला पाहिजे. म्हणजे मूल 4, 5, 6 वर्षाचं झाला की काय करावं आणि काय करू नये या संदर्भातल्या काही लाईन ऑफ कंट्रोल न चिडता, न रागावता नीटपणे त्यांना आखून द्यायला पाहिजेत. आणि हल्ली पालक नुसते मैत्री करतायत. मैत्रीमध्ये आदर अपेक्षित आहे आणि आदर एकमेकांबद्दल हवाय. नुसतीच मैत्री चालणार नाही. नुसती मैत्री असली की त्याच्यात उडवाउडी पण होईल आणि तुम्हाला महत्वाच्या गोष्टींमध्ये काही दखल द्यायला मैत्री अलाउड करणार नाही. मैत्रीमध्ये आदरही असायला हवा. आदर याचा अर्थ तुझे मत व्यक्त करशील ते मी नीट ऐकून घेईन,
त्याच्यावर विचार करेन आणि मग त्यावर उत्तर देईन. नाहीतर कसं होतं की आपण सुसंवाद म्हणतो पण ऍक्च्युली विसंवाद चालू होतो आणि बऱ्याचदा पालकांकडून उसंवाद चालू होतो. उसंवाद म्हणजे उसवा उसवी, मागे तू असं केलं होतंस, पूर्वी तू असं केलंस, आता तू तसं केलंस, मागचं तसं केलं, हे उसवणं आहे. मी त्यांच्यासमोर हे काय उसंवाद केलंय सुद्धा ते- थांबवला हो, पाहिजे. बरोबर. मला असं वाटतं की ऍट प्रेझेंट आपल्यासमोर काय प्रश्न आहे त्याची नीट उकल करणं, विश्लेषण करणं, त्याच्याबद्दल रॅशनल थिंकिंग किंवा विवेकनिष्ठ विचार पद्धती वापरणं, त्याच्याबद्दल नीट लॉजिकली त्याचं कारण शोधणं. म्हणजे हा करत नाही, हा असं करत नाही, तसं करत नाही म्हणू नका. याला हे जमत नाहीये, का जमत नाहीये ते बघा. जेव्हा तक्रार केली जाते तेव्हा ह्याला ना अभ्यास जमतच नाही, ह्याला ना तो खेळ जमतच नाही, ह्याला हे जमतच नाही, त्याला ते जमत नाही. डॉक्टर खूप खरंच एक असं खूप नका छान करू. महत्वाचे मुद्दे ते आपण बोलूया. आपला एक फोन घेऊया त्याच्या आधी. किशोर नगरकर आपल्याशी बोलतात वरळीवरून. नमस्कार. नमस्कार किशोरशी बोला. हा नमस्कार. आता हे बघा की किशोरवयीन मुलांच्या मध्ये हार्मोनल चेंजेस जे होतात ना त्याचा वेळीच अॅक्युरेट फीडबॅक व त्यावर वेळीच अॅक्युरेट ट्रीटमेंट ही एक तर अस्तित्वात नाहीये किंवा ती जर का अस्तित्वात असेल तर समाजाला ती माहिती तरी नाहीये आणि ती जर का अस्तित्वामध्ये असेल तर ती सामान्य डॉक्टरकडनं विदाउट एम्बॅरेसिंग बिंग एम्बॅरेसिंग टू द पेरेंट्स अँड टू द चाइल्ड दिसिंग दॅट किशोरवयीन तो जो मुलगा असतो तो तर कोणाला किंवा मुलगी कोणालाही तो एम्बॅरेसिंग होता का म्हणजे सामान्य डॉक्टरकडनं ती ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. आपल्या ह्याच्यावरती काय विचार आहेत? आभारी आहे. धन्यवाद किशोरशी. काय सांगाल डॉक्टर की जे हार्मोनियल चेंजेस होतात त्याच्यामध्ये त्यावेळेला की एक डॉक्टर ट्रीटमेंट आवश्यक आहे का आणि ती करायची असेल तर कशी करता येईल? किंवा महत्वाची गोष्ट म्हणजे मगाशी जसं म्हटलं गेलं तसं वेगवेगळे काही आजार आहेत न्यूरोसायकॅट्रिक म्हणजे मेंटल रिटार्डेशन आहे, एपिलेप्सी आहे, ऑटिझम आहे, त्यानंतर लर्निंग डिसऑर्डर्स आहेत, एडीएचडी आहे म्हणजे अध्ययनातले अडथळे आहेत, ओडीडी आहे अपोजिशनल डिफाईंड डिसऑर्डर आहे, सिझोफ्रेनिया, बायपोलर हे मोठे आजार आहेत, इंटरमिटंट एक्सप्लोजिव्ह डिसऑर्डर म्हणतात आणि इम्पल्स कंट्रोल डिसऑर्डर म्हणजे आवेग कंट्रोलच करता येत नाहीत आणि मधून मधून उफाळणं सुरू होतं, पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स आहेत आणि एंडोक्रायनल डिसऑर्डर्स आहेत, काही प्रमाणात काही ब्रेन ट्युमर्स आहेत आणि काही व्यसनाधीनतेचे म्हणजे आपण भाग असं आहेत. म्हणू शकतो की ह्या सगळ्या लक्षणांचा आक्रमकतेशी संबंध खूपच संबंध आहे. खरं तर डॉक्टर ह्या सगळ्या लक्षणांचा आक्रमकतेशी किती आणि कसा संबंध आहे हे आपण सगळं जाणून घेऊयात. डॉक्टर मला आधी एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. अपर्णा राणे आपल्याशी बोलतात ठाण्यावरून. नमस्कार. हॅलो. नमस्कार अपर्णाशी बोला. हा माझं नाव अपर्णा राणे आहे आणि मला डॉक्टरांना हे प्रश्न विचारायचं आहे की माझा मुलगा 9 वर्षाचा आहे आणि त्याचा स्वभाव फार शांत आहे. जसं आम्ही दोघे आई वडीलही फार शांत आहोत आणि तो समजूतदार पण आहे. त्याची मोजके फ्रेंड्स आहेत म्हणजे तो फ्रेंड्स मध्ये पण हेच शोधतो की तो कसा शांत आहे तसाच समोरचा पण शांत असायला पाहिजे आणि त्याला स्विमिंगची पण आवड आहे, अभ्यास पण चांगला करतो. म्हणजे आम्हाला काहीही कंप्लेंट नाही मुलाबद्दल. पण काही बाहेरचे पेरेंट्स आहेत ते आम्हाला सांगतात नाही मुलांनी मस्ती करायला पाहिजे, नाही मुलांचे म्हणजे ते खूपच हे करायला पाहिजे, मुलगा शांत म्हणजे तेच आमच्या मनात कसं कधी कधी हे वाटतात, नेगेटिव्हिटी घालतात. तर मला विचारायचं डॉक्टरांना की ही जी मी आता जे सांगितलंय माझ्या मुलांचं गुण ते बरोबर आहे. म्हणजे आम्हाला त्याचं पेरेंट्स ते बरोबरच वाटतं की मोजके फ्रेंड्स असणं काही वाईट नाहीये आणि त्याला मस्ती करणं जास्त आवडत नाहीये. तर बाकी सगळ्या दृष्टीनं चांगलं आहे. तर मला डॉक्टरांना तेच विचारायचं आहे की हे गुण कसं आहे आणि पुढे त्याला काही प्रॉब्लेम्स होणार नाही ना? नक्की तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या. धन्यवाद अपर्णाची. जसं त्यांनी प्रश्न विचारला की त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये पण काही वेळेला सराउंडिंग किंवा इतर पालकांकडून नकारात्मकता मनात जी भरवली जाते. काय सांगाल अशी खूप छान छान मुलं जी असतात? हा प्रश्न एकतर छान आहे कारण मी दिवसभर पॅथॉलॉजीच पाहत असतो आणि अशी चांगली फिजिओलॉजी ऐकायला मिळत नाही. त्यामुळे खूप चांगलं आहे. तुमची पालकांची जी संदर्भ चौकट आहे तीच मुलांनी स्वीकारली हेही छान आहे. मला असं वाटतं की शांतपणा आणि कशात इंटरेस्ट नसणं असे वेगळे फरक आहेत. तर कशात इंटरेस्ट नाही असं जेव्हा दाखवत असेल मूल तेव्हा त्याबद्दल लक्ष द्यावं. पण शांत मूल आहे आणि सगळ्या गोष्टी नीट करत आहे तर अशा मुलाचा फक्त चौकसपणा चोखंदळपणा जपला जाईल एवढं पहा. त्याला अनेक प्रश्न विचारा आणि त्याच्याकडून अनेक प्रश्न येऊ द्यात, उत्तर येऊ द्यात. हा संवाद खूप तुम्ही पुढे नेऊ शकाल. त्याला वेगवेगळ्या फील्डची इंट्रोडक्शन करून द्या. हे मूल शांत आहे आणि शांत होणं मंडळींना 50 आणि 70 वर्ष झाली तरी जमत नाही. त्याला ते इतक्या लवकर जमलं तर फार छान आहे. आणि बाकीचे काय दुसऱ्या बाजूला बाकीची मंडळी जे म्हणतात ती त्यांच्या संदर्भ चौकटीतून म्हणतात. मस्ती केलीच पाहिजे मुलांनी असा नियम कुठे नाहीये. मुलांनी खेळ केले पाहिजेत, मुलांनी
च्या बरोबर आनंद घेतला पाहिजे मैत्रीचा, हे बरोबर आहे. दुसऱ्या बाजूला ही लक्षणं दिसत असताना ही लक्षणं आजाराची नाहीत, पण ही काहीतरी वेगळी लक्षणं तुम्हाला वाटत असतील तर तुमचं लक्ष फक्त असू द्यात. भरपूर प्रमाणात तुम्ही लहान मुलांच्या विकासासंदर्भात वाचन करा आणि लक्ष ठेवा चांगल्या प्रकारे. एवढंच मी सांगू शकेन. खरंय. डॉक्टर, मगाशी विश्रांतीला जाण्यापूर्वी फोन घेण्यापूर्वी आपण काही आजारांची लक्षणं बघत होतो की ज्याचा आक्रमकतेशी खूप मोठा संबंध आहे असं तुम्ही सांगितलं, त्याविषयी जाणून घेऊ. महत्वाचं काय माहितीये का, आपल्याकडे ना त्या 25% ह्या गोष्टींबद्दल दुर्लक्ष आहे. आणि ते म्हणाले तसे मगाशी किरण नगरकर म्हणाले कुशल वरळीवरून ते बोलत होते तेव्हा मला माझं नायर हॉस्पिटल जवळच असलेलं आठवत होतं की तिथे या सर्व प्रकारची व्यवस्था आहे. मेडिसिन विभाग, त्यानंतर बालरोग विभाग म्हणजे पेडियाट्रिक्स, त्यानंतर न्यूरोलॉजी आणि त्यानंतर सायकियाट्री, असे मी त्याच्यात भाग पडेन. या सगळ्यांकडे या मुलांच्या संदर्भात व्यवस्था आहे. त्याच्यातलं सायकियाट्री मी लास्ट बोललो, महत्वाचं ते आहे पहिलं. पण बऱ्याचदा नाराजी असते सायकियाट्रीपर्यंत पोहोचण्याची. म्हणजे सायकियाट्रीकडे जाणं याचा अर्थ वेडच आहे का काय मूल आणि ते असं बिघडलेलंच आहे का असं समजण्याची जरूर नाही. पण निदान त्याकडे जात नसाल तर स्वतःच्या फॅमिली डॉक्टरकडे पोहोचा. आणि या सगळ्या बाबतीत MBBS पर्यंतच्या आमच्या एज्युकेशनमध्ये हे सगळे विषय थोड्या थोड्या प्रमाणात इंट्रोड्यूस केले गेलेले आहेत. त्यामुळे या लक्षणांवरून हे कितपत गंभीर आहे आणि याला पुढे आपल्याला काय करावं लागेल की तज्ज्ञांना दाखवावं लागेल का, असं सगळं मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं. आणि ही व्यवस्था खूप महत्वाची आहे. तुम्ही म्हणाला तसं नगरकर, ह्या विषयाचा खूप प्रसार व्हायला पाहिजे, ही माहिती खूप पोहोचली पाहिजे आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा निरोगी व्हायला पाहिजे. म्हणून हे काही कार्यक्रम खूप महत्वाचे असतात असं मला वाटतं. आणि ह्या आपल्या कार्यक्रमाद्वारे बरीच माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत, पालकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यानंतर हे जे मी म्हटलं तसं MR, एपिलेप्सी वगैरे सगळे जे आजार न्यूरोसायकियाट्रिक आहेत या संदर्भात काही टेस्ट उपलब्ध आहेत. वेळच्या वेळी तुम्ही त्याच्यात दखल दिलीत तर उपचार उपलब्ध आहेत. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे ना कुठेतरी नियंत्रित करता येतात आणि त्या मुलाला या त्रासापासून दूर करून रोजचं दैनंदिन विकसित जीवन जगायला मदत करता येते. म्हणून या गोष्टी लवकरात लवकर लक्षात घ्यायला पाहिजेत, त्याची लक्षणं लक्षात घ्यायला पाहिजेत आणि जिथे जिथे आक्रमकता हे लक्षण दिसून येतं तिथे योग्य वेळी उपचार केला पाहिजे. उपचार होतात पण ते इतक्या उशिरा, जेव्हा सगळ्या चौकटी विखरून पडतात आजूबाजूच्या, त्यावेळेला माणसं घेऊन येतात की आता याचं काय करायचं. डॉक्टर, मला एका मुद्द्याकडे यायचं आहे. खरं तर खूप महत्वाचा असा मुद्दा आहे की आपली किशोरवयीन किंवा ही जी मुलं आहेत, काही वेळेला मुलं खोटं बोलतात. जशी किशोरवयीन किंवा टीनेजर किंवा शाळेपासून त्याची सुरुवात होते आणि काही वेळेला पालकांना जेव्हा कळतं तेव्हा पालक अधिक आक्रमक होतात. मग नक्की हे म्हणजे मुलं खोटं बोलतात व ती आक्रमकता आहे की काय, त्याच्या मागची कारणं काय आहेत? गंमत बघा, मुलं खोटं बोलतात ह्याचं मुळात मला बऱ्याचदा कारण असं लागतं की ते आक्रमकता थांबवायला बघत असतात. म्हणजे मी आज ना 20% मिळवले असं म्हटलं की समोर जी काय भडकाभडकी होईल ती टाळायला मी आपलं सांगतो की 60 मिळवले. पण ते ते योग्य नाही. पण त्याला वाट नाहीये ना. त्याला जर वाट अशी मिळाली असती की 20% तर 20%, चला बघूया आपण कार्ड काय काय आहे, पुढच्या वेळेस आपण ते वाढवूया, पण आता 20%वर तू एवढा निराश होऊ नकोस आणि मी तुझ्या अंगावर ओरडणार नाही. मी माझी जी मार्कांची पत्रिका होती पूर्वीची ती आठवणार नाही आणि तुझ्याबरोबर बोलेन आणि प्रश्न सोडवायला मी मदत करीन. अशी जर ऍटिट्यूड ठेवली तर 20% वालं मूल खोटं बोलणार नाही. कधी कधी मोहापोटी चोरी झालेली असते, कधी कधी ती चोरी हे समजत नाही, पण मला प्रत्येक गोष्ट हवी आहे या एका इम्पल्स पोटी माणसं वस्तू चोरतात आणि मग ती चोरी लक्षात येऊ नये म्हणून खोटं बोलायला सुरुवात करतात. या मला असं नेहमी वाटतं की खोटं बोलण्याच्या मागे काहीतरी कारण आहे आणि बऱ्याचदा खूप गोंधळ होऊ नये, गडबड होऊ नये आणि आक्रमकता दोन्हीकडून येऊ नये म्हणून सुद्धा मुलं खोटं बोलत असतील असं आपलं एक मला वाटत असतं. पण त्यातून खूप असा छान मार्ग किंवा हा योग्य उपाय असं म्हणू शकतो की दोघांनीही बोलून सुसंवाद साधून आणि पालकांनीही त्याच्यावर अपेक्षेचं ओझं न लादता की ठीक आहे म्हणजे जे 80 नाहीयेत 60 पर्यंत आहेत पण तू अजून मेहनत कर. आणि कुठे आपले मार्क जात आहेत, अध्ययनाच्या बाबतीत कितीतरी मार्गदर्शन उपलब्ध आहे. म्हणजे हार्ड स्टडी असं मागे लागू नका, स्मार्ट स्टडी करावा लागतो हल्ली. तुम्ही कितीही अभ्यास केलात तरी प्रोफेशनल एज्युकेशन मध्ये अभ्यास पूर्ण होत नाही, अभ्यास राहतो आणि मग काही प्रमाणात तुम्हाला चान्स घ्यावा लागतो की मी वाचलेलं आलं तर झाले तर छान आहे, नाहीतर गडबड आहे वगैरे वगैरे.
हे प्रत्येक प्रश्न जे आहेत ना, खोटं बोलण्याचं जे कारण आहे, लक्षण आहे, त्याच्या मागे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना भिडलं पाहिजे. काय काय गरज झाली याला खोटं बोलण्याची, त्या प्रश्नांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपला एक फोन घेऊया. राजेंद्र आपल्याशी बोलतायत महाबळेश्वरवरून. नमस्कार. हा नमस्कार. बोला बोला. हा नमस्कार. मी महाबळेश्वर. नमस्कार राजेंद्र. बोला, तुमचा प्रश्न विचारा सलग. हा माझा असा प्रश्न आहे की माझा मुलगा वय वर्ष 22 वर्ष, हा त्याला जर एखादी गोष्ट जर त्याच्या मनाविरुद्ध जर झाली तो एकदम हायपर होऊन जातो आणि त्याला काय करावं हे सुचत नाही. मग अशा रागाच्या भरात तो एखादी वस्तू इकडे तिकडे हे करून जातो. त्याला शांत जर करायचं झालं तर त्याचं थोडक्यात मार्गदर्शन मला मिळावं. बरं, राजेंद्र यांनी जो प्रश्न केला होता की 22 वर्षाचा त्यांचा मुलगा आहे आणि एखाद्या गोष्टीला नकार दिल्यावर तो आक्रमक होतो, वस्तू सुद्धा काही वेळेला इकडे तिकडे फेकतो. कसं शांत करता येईल किंवा काय मार्ग आहे? एक तर आता हा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यामुळे त्या संदर्भात ना खूप चिकित्सा करावी लागेल. म्हणजे खूप काही प्रश्न माझ्या मनात असतील हे सगळं जाणून घेताना, आणि त्यानंतर त्याच्यावरचा उपाय मी सांगू शकेन. पण मुळात मला असं वाटतं की जेव्हा हा टॉलरन्स नसतो की आपल्याला हव्यात त्या गोष्टी नाही मिळत तर मी त्या सहन करू शकत नाही, याच्यात आक्रमकतेपेक्षा सहनशक्ती कमी झाल्याची लक्षणं मला जास्त दिसतात. आणि सहनशक्ती का कमी झाली? कदाचित आतापर्यंतचं फ्रस्ट्रेशन, वैताग, किंवा कदाचित आतापर्यंत माझा जीवन प्रवाह जो आहे तो कुठेतरी अडून राहिलाय, अरुंद झालाय, मला सगळं अडचणीचं वाटू लागलंय, असं काही फिलिंग्स त्यात आहेत का? कारण तसं नसतं तर नुसती आक्रमकता अनुभवशक्तीने आली असती तर ती साधारण 7व्या-9व्या वर्षातच आपल्याला दिसली असती. याच्यात काही आजारांची लक्षणं पण असू शकतात, पण त्यासाठी अगोदर त्याच्याबरोबर नीट बोलून ते समजून घेणं महत्वाचं आहे. आणि त्यासाठी चल तुला राग येतो म्हणून मी घेऊन जातो असं न करता त्याचे बाकीचे काही अडचणी असतील त्या अडचणींच्यातून मार्ग काढण्यासाठी आपण मानसतज्ञाकडे जाऊ, नक्की काय कारण त्यांनी केलं पाहिजे, ती शोधावी लागते. पण लवकरात लवकर मानसतज्ञांकडे जा. याचं महत्वाचं कारण असं की ही आक्रमकता आता कारण शोधते आणि कारण मिळालं की व्यक्त होते, पण नंतर ती कारण शोधणार नाही आणि व्यक्त व्हायला लागेल कारणाशिवाय. पण मग त्यावेळेला प्रॉब्लेम होईल. वस्तूंवर हल्ला होतोय, माणसांवर व्हायला नको. नाही, पण मला ह्या मुद्द्यावर इथे विचारायचं असं की एखादी गोष्ट मिळत नाही किंवा निराश मुलं आक्रमक होतात का? हो, सतत नकार. हो, ह्याचं महत्वाचं कारण असं की आक्रमकता आपण फक्त याचा अर्थ दुसऱ्यांवर हल्ला असं समजतो, पण तसं नाहीये. आक्रमकता ही स्वतःकडे पण वळते आणि स्वतःला सुद्धा माणसं त्रास करून घेतात. बऱ्याचदा सेल्फ हार्मच्या गोष्टी आपल्याला दिसतात की कट करून घेणं, इजा करून घेणं. कधी कधी या इजा ते व्यक्त करू इच्छित नाहीत म्हणून शरीराचा भाग जो दिसणार नाही त्यावर ते इजा करतात. असं सेल्फ हार्मच्या गोष्टी दिसतात. ह्या निराश मुलांच्या असतात ज्यांना आक्रमकता कुठेच व्यक्त करता येत नाही आणि मग ते म्हणजे सेल्फ हार्मकडे आणि त्यानंतर कदाचित स्वनाशाकडे, आत्महत्येकडे वळतात. म्हणून हे गंभीर आहे. पण याच्यावर उपाय तरी असतील काही ना काहीतरी. याच्यावर खूप उपाय आहेत. आम्हाला आता उपायांकडे येऊ देत. आपण उपाय सांगा आम्हाला. मला नेहमी असं वाटतं की माणसं असं म्हणतात, अरे असं असायचंच, हे मूल होईलच, मोठं झाल्यावर होईल शांत. हे किती शांत झालेत मोठी झाल्यावर? ह्याला सायन्स त्याला नकार देतं. सायन्स म्हणतं की असं होत नाही. अस्थिर चंचल मुलं असतील तर ती वेळीच ठीक करावी लागतात, नाही तर त्यांचे अस्थिर चंचल प्रौढ होतात. म्हणजे असं गंमत म्हणून सांगतो की मूर्ख माणूस वयाने वाढला म्हणून शहाणा होत नाही. त्याच्यात असं वयावर असं काही नसतं. अनुभव नुसते घेऊन माणूस शहाणा होत नाही. त्या अनुभवांचा अर्थ घ्यावा लागतो समजून आणि मग ते शहाणा होत जातं. तर अर्थ जर विवेकी मिळाला आणि त्याप्रमाणे त्यांनी स्वतःत बदल करून घेतले तर मग तो बदलतो आणि मग तो चांगला होत जातो. त्यामुळे उपाय आहेत ते वेळीच करायला हवेत आणि थोडीशी सुद्धा लक्षणं दिसली तर आपण ताबडतोब या संदर्भात सजग व्हायला हवं. वेळ थोडा कमी आहे तर त्याचे उपाय काय आहेत? तर उपाय घरी कुठले कुठले आहेत? तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संवाद चालू ठेवा आणि सुसंवाद त्याचं रूपांतर करा. कधी कधी छोट्या मोठ्या गोष्टींकडे तुम्हाला दुर्लक्ष करावं लागेल. दुर्लक्ष करा, पण लक्ष ठेवा की आपण दुर्लक्ष केलेली एक गोष्ट होती. कधी कधी तुम्हाला माघार घ्यावी लागेल तर ती माघार आपण बुद्धिबळासारखी कधी कधी घेतो तशी घ्या. लक्षणांमागची कारणं शोधा, नुसती लक्षणं शोधण्यापेक्षा. तुलना टाळा. मैत्री आणि आदर ठेवून या लक्षणांचा अभ्यास करा. इतर मुलांशी त्यांची तुलना करू नका आणि लाईन ऑफ कंट्रोल का क्रॉस होते हे बघत जा. हे तुम्ही घरी करू शकता. दुसऱ्या बाजूला या संदर्भात कुणाचाही सल्ला घेत राहू नका. गाफील होऊ नका, उशीर करू नका. तसंच काळावर सोडू नका, नशिबावर सोडू नका. मंत्रतंत्र, ताईत, कुणाचे आशीर्वाद, कुणा सिद्धींची कृपा
कधी मिडब्रेन ऍक्टिव्हेशन वगैरे असल्या ह्या अशास्त्रीय भ्रामक उपायांसाठी वेळ, पैसे, शक्ती खर्च करू नका. त्याच्यासाठी आधुनिक विज्ञानाचा आधार घ्या आणि आधुनिक विज्ञानाकडे यावर चांगले पर्यायी उपाय आहेत. काउन्सिलिंग आहे, त्यानंतर वर्तन उपचार पद्धती आहे, त्यानंतर सायकोथेरपी आहे, म्हणजे मनाचं पुन्हा एकदा रिकन्स्ट्रक्शन करणं, आणि त्यानंतर अतिशय चांगली औषधं आहेत. या औषधांची सवय होत नाही, ती कायमस्वरूपी द्यावी लागतात असं नाहीये. काही विशिष्ट आजारात ते द्यावं लागतं. त्यांचा लिव्हर, हार्ट, किडनीवर वाईट परिणाम होता असं नाहीये. तुम्ही आणि डॉक्टरांनी मिळून या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवलं पाहिजे. तसं केलं तर मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी नीट करता येतात, नीट याच्या आळा घालू शकतो आणि हे त्यातले त्यात उपाय आहेत. खरंच डॉक्टर, आपण असं म्हणू शकतो की मुलांच्या अडचणी सुद्धा पालकांनी त्यांच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे. हे जे पिढीमधील अंतर आहे त्याच्यामध्ये पालकांनी आपल्या व्यस्त शेड्यूलमधूनही त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे आणि मुलांनीही आपले पालक का व्यस्त आहेत हे कुठेतरी थोडं समजून घेण्याची गरज आहे. एकमेकांना जर ह्या पातळीवर समजून घेतलं ना आणि जर मैत्रीची भावना ठेवली पण तिथे आदराची भावनाही राहिली पाहिजे तर ही आक्रमकता आपण नक्कीच दूर करू शकतो. आपला हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आमच्या 2 माध्यमांद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आपलं पहिलं माध्यम आहे फेसबुक, www.facebook/sakhisayadri.dd. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया ईमेलद्वारेही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. खरंच डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि ह्या ज्या आम्हाला उपाय सांगितलेत, कारणं सांगितलीत, ही कमी करण्यामागची दरी कशी कमी करू शकतो हे जे काही सांगितलं त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार. शेवटचं एकच सांगेन की त्यांची 10 ते 20 वर्षाची हे जे वय आहे हे समजून घ्या, मग पुढचे अनेक वर्ष ते तुम्हाला समजून घेतील. अगदी खरं आहे, पुढचे अनेक वर्ष ते आपल्याला समजून घेतील. आता प्रेक्षकांची मी अनुमती घेते, पण अनुमती घेण्यापूर्वी उद्या आपल्या सखी सह्याद्रीचा जो महत्वाचा विषय आहे तो काय आहे ते आपण पाहूया. उद्याचा विषय आहे अवघे गरजे पंढरपूर. आषाढी एकादशी निमित्त विशेष कार्यक्रम आणि सहभागी आहेत सदानंद मोरे, संत साहित्याचे अभ्यासक, आणि विठ्ठल पाटील, अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद. खरंच आपल्या प्रेक्षकांची मी अनुमती घेते. भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.